नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत या ठिकाणी रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती पदे या ठिकाणी या जाहिराती अनुसरून भरण्यात येणार आहेत ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल. NHM ZP धाराशिव अंतर्गत व्हॅरियस रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. 24-25 करिता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण हे PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्या संबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल. ठीक आहे, तर पहा, स्टार्ट डेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4 मार्च 2025 आणि एंड डेट आहे 11 मार्च 2025. तर पहा, हे PDF विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी डाउनलोड करून घेत आहे. यामध्ये आपल्याला समजेल की डिटेलमध्ये कुठले पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सीज ज्या आहेत ते भरण्यात येत आहेत ते. ठीक आहे, तर पहा, कंत्राटी पदभरती असणार आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत ही पदभरती या ठिकाणी राबविली जात आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर हे पद आहे. त्यासाठी अप्पर एज लिमिट देखील देण्यात आलेली आहे. 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, आणि कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्ष. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वर्ष वयोगट देण्यात आलेले आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यासाठी एक जागा आहे आणि EWS या प्रवर्गासाठी असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एनी मेडिकल ग्रॅज्युएट हू हॅव्हिंग MBBS, BAMS, BHMS, BUMS किंवा BDS ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात. इसेन्शियल एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहू शकता. प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स पर्सन. ठीक आहे, तर पहा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदाकरिता ज्या उमेदवारांकडे अनुभव असेल अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासाठी पर मंथ तुम्हाला 35,000 रुपये मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. नंतर एंटोमोलॉजिस्ट हे पद आहे आणि पोस्टिंग हे तालुका हेल्थ ऑफिस BPHU या ठिकाणी असेल आणि 18 ते 38 वर्ष वयोगट आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एकूण 5 जागा आहेत. SC साठी 1, ST साठी 1, NTB साठी 1, EWS साठी 1, ओपनसाठी 1 आणि असे टोटल जर पाहिलं तर 5 जागा एंटेमोलॉजिस्ट हे या पदाकरिता असणार आहे. त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया MSc झुलॉजी विथ हॅव्हिंग 5 इयर ऑफ एक्सपिरियन्स असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. 40,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. नंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ NHM अँड 15 FC हे पद आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 18 जागा आहेत आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. यासाठी एज्युकेशन पहा, BHMS, BUMS, BDS एनी इक्विव्हॅलेंट ग्रॅज्युएट फील्ड सर्टिफाईड ॲज अ मेडिकल ग्रॅज्युएशन बाय कन्सर्न युनिव्हर्सिटी VC विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ तुमचं ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. या पदाकरिता अनुभवाची अट नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांचं हे शिक्षण झालेलं आहे ते उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. पर मंथ 35,000 रुपये मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे. नंतर फार्मसिस्ट देखील या ठिकाणी पद आहे. विद्यार्थ्यांना बरेचसे उमेदवार फार्मसिस्ट पदाच्या वॅकन्सीज नाहीत का म्हणत होते, तर पहा, फार्मसिस्ट या पदाकरिता देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी तुमचे पोस्टिंग असेल. 2 जागा आहेत. VJA कॅटेगरीसाठी आहे आणि NTB साठी आहे. टोटल 2 वॅकन्सीज आहेत. एज्युकेशनल क्रायटेरिया पहा, HSC सायन्स प्लस डिप्लोमा इन फार्मसी ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात. प्रेफरन्स विल बी गिवन टू दी एक्सपिरियन्स पर्सन. ठीक आहे, जर तुमच्याकडे अनुभव असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. 17,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते तुम्हाला फार्मसिस्ट या पदाकरिता असेल. ठीक आहे, नंतर फिजिओथेरपिस्ट देखील पद आहे. एक जागा आहे. EWS कॅन्डिडेटसाठी असणार आहे आणि 1 इयर हॅव्हिंग एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे. ठीक आहे, 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. नंतर सायकॅट्रिस्ट सोशल वर्कर हे देखील या ठिकाणी पद आहे. एक जागा आहे.
NTBसाठी आहे, ओपनसाठी 1 जागा आहे. असे टोटल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 जागा आहेत. ठीक आहे. नंतर सोशल वर्कर NTCP हे पद आहे. डेंटल टेक्निशियन हे पद आहे. डेंटल हायजिनिस्ट हे देखील पद आहे. 1 जागा आहे, 2 जागा आहे. ही तुम्हाला PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तो PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डिटेल तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदाकरिता कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. आता कशा पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही पदभरती या ठिकाणी NHM अंतर्गत येत असते त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे. तुमचं सिलेक्शन हे या ठिकाणी मेरिट बेसवरती किंवा गुणवत्ता बेसवरती पार पडतं. ठीक आहे. तर पहा कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ठीक आहे. डिटेलमध्ये PDF तुम्ही रीड करायचं आहे, नंतरच आवेदन करायचं आहे. आता तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने असेल पहा. जे काही पदासाठी तुम्ही आवश्यक डॉक्युमेंट या ठिकाणी जोडलेले असतील किंवा क्वालिफाय एक्झाम तुमची असेल, अंतिम वर्षाचे जे काही गुण असतील त्या गुणांच्या आधारे तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन असेल. म्हणजे बाय प्रोपोर्शन या ठिकाणी घेण्यात येणार आहे. जर तुम्हाला 50% असेल तर 60 × 100 केलं जाईल आणि 30 गुण तुम्हाला दिले जाणार आहे. एकूण गुणांपैकी 50 गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी गुणांचं विवरणपत्र देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जर तुमचं एज्युकेशन त्या पदांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला अधिकतम गुण 20 दिले जातील. ओके. सो 60 × 20 / 100 केलं जाईल आणि एकूण 20 गुणांपैकी तुम्हाला वेटेज या ठिकाणी दिलं जाईल. जर संबंधित पदाकरिता तुम्हाला अनुभव असेल 1 वर्षाचा असेल तर 6 गुण आणि त्यापेक्षा अधिक असेल तर 30 गुणांपैकी तुम्हाला वेटेज या ठिकाणी दिलं जाईल. टोटल 100 गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन असणार आहे. ठीक आहे. तर अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला ₹100 चलन भरावं लागणार आहे आणि कॅटेगरीमध्ये असेल तर ₹100 आणि प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातून असाल तर ₹150 या ठिकाणी अर्ज शुल्क भरायचं आहे. तर आता हे शुल्क तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपामध्ये अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे. DDच्या मागे स्वतःचे नाव, पदाचे नाव, सदरचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD ऑदर प्रोग्रॅम या नावाने तुम्हाला देय करायचं आहे. ठीक आहे. आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला अर्ज दिनांक जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता. 4 मार्च 2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि 11 मार्च 2025 ही या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे. तुम्ही हा अर्ज बाय पोस्टाने किंवा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन सुट्टीचे दिवस वगळून देखील या ठिकाणी सादर करू शकता. ठीक आहे. तर जाहिरातीमध्ये जसं नमूद केल्याप्रमाणे पत्रव्यवहाराचा पत्ता देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, तळमजला, जिल्हा परिषद, धाराशिव या ठिकाणी तुम्हाला सादर करावायचं आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत ही नॅशनल हेल्थ मिशन ओके. सो यामार्फत या ठिकाणी भरती केली जात आहे. अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याची PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करून मगच नंतर तुम्ही फॉर्म दाखल करायचा आहे. ओके. सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. ओके. आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.